नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण उपघटक 3.4 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे अभ्यासणार आहोत। आता त्रिकोण कोणत्या आकृतीला म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे। त्रिकोणामध्ये 3 कोण असतात आणि 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू असतात। मग त्याची व्याख्या बघा इथे काय आहे। त्रिकोण 3 कोण 3 बाजू 3 शिरोबिंदू यांच्यापासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात। ही इथे आकृती आपल्याला दिसते। त्रिकोण ABC हा काय आहे, त्रिकोण आहे। या आकृतीला त्रिकोण म्हणतात। आता त्रिकोणाच्या बाजू व त्रिकोणाचे कोण यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात। आता त्रिकोणाच्या बाजू कोणत्या कोणत्या आहेत तर रेख AB, रेख BC आणि रेख AC। त्रिकोणाचे कोण कोणते आहेत, कोण A, कोण B आणि कोण C। आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत, A, B आणि C। हे काय झाले, या त्रिकोणाचे शिरोबिंदू झाले। ही झाली आपली त्रिकोणाची माहिती। आता आपल्याला त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग याचा अभ्यास करायचा आहे। आता एका प्रतलात काढलेल्या आकृतीमुळे प्रतलाचे 3 भाग होतात। त्रिकोणाचा बाह्य भाग, त्रिकोणाचा अंतर्भाग आणि त्रिकोण प्रत्यक्ष। जसं आपण वर्तुळाच्या बाबतीत अभ्यासलं तेच त्रिकोणाच्या बाबतीमध्ये। आता इथे त्रिकोणाच्या बाह्य भागातले बिंदू कोणते आहेत तर तो बिंदू आहे S, U आणि T। त्यानंतर त्रिकोणाच्या अंतर्भागात कोणते बिंदू आहेत P, Q, R। आणि त्रिकोणावरती कोणते बिंदू आहेत तर ते बिंदू आहेत A, B, C आणि D आणि हा E। असे हे 5 बिंदू त्रिकोणावरती आहेत। आता ही आपण माहिती घेतली त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग। आता त्रिकोणाचे क्षेत्र। आता त्रिकोणी क्षेत्र म्हणजे काय, त्रिकोणाचा अंतर्भाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण यांच्यापासून त्रिकोणी क्षेत्र तयार होते। आता त्रिकोणाचा बाह्य भाग म्हणजे काय तर इथे तुम्हाला ही आकृती दिसते। त्रिकोण ABC आणि ही BC बाजू पुढे वाढवलेली आहे, त्यावरती हा D बिंदू आहे आणि CD म्हणजे ही CD बाजू वाढली आहे पुढे, BD झाली ती। मग ह्या हा C काय झाला, हा कोण तयार झालेला आहे ACD। हा काय तयार झालेला आहे इथे, हा C हा कोण तयार झालेला आहे। मग आता हा जो कोण तयार झालेला हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये तयार झालेला आहे। मग आता त्रिकोणाचा बाह्य कोणाची आपण जरा व्याख्या बघूयात काय आहे ती। तर त्रिकोणाच्या कोणाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोणाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोण म्हणतात। म्हणजे आता हा जो ACD हा काय झालेला आहे, त्रिकोणाचा बाह्य कोण झालेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, रेषी जोडी तयार केलेली आहे। कोणाशी तयार केलेली आहे तर ह्या कोणाला C कोणाला, हा जो ACB कोण आहे त्या कोणाशी ह्या ACD कोणाने काय केलेलं आहे, रेषीय जोडी तयार केलेली आहे। म्हणून ह्या कोणाला काय म्हणतात, त्रिकोणाचा बाह्य कोण असे म्हणतात। मग आता हा कोण ACD हा कोणाचा बाह्य कोण आहे तर त्रिकोण ABCचा हा बाह्य कोण आहे। प्रत्येक शिरोबिंदूजवळ 2 असे त्रिकोणाला एकूण बाह्य कोण 6 बाह्य कोण असतात। म्हणजे आता हे शिरोबिंदू कोणते आहेत A, B आणि C। हे काय झाले, ह्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत। मग त्याच्याजवळ प्रत्येक शिरोबिंदूजवळ 2 म्हणजे हे, मग हे असे मिळून काय असतात, हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक, असे काय होतात, त्रिकोणाला 6 बाह्य कोण याप्रमाणे असतात। आता आपण त्रिकोणाचे एकूण प्रकार बघूयात। तर त्रिकोणाचे प्रकार एकूण 6 आहेत। ते कोणते आता ते आपण बघूयात, इथे पुढे दिलेले आहेत बघा। तर त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात। आता कोणावर्ण आणि बाजूवर्ण असे त्रिकोणाचे
दोन प्रकार पडतात. त्यातले पण उपप्रकार कोणावरून पडणारे लघुकोण, त्रिकोण, काटकोण, त्रिकोण, विशालकोण, त्रिकोण इथे त्यांच्या आकृती दिलेल्या आहेत. आता लघुकोण त्रिकोण कोणाला म्हणतात, काटकोण त्रिकोण कोणाला म्हणतात, विशालकोण त्रिकोण कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि ही एक दुसरा जो घटक आहे बाजूवरून पडणारा प्रकार, त्यामध्ये समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण हे पण त्रिकोण तुम्ही शिकलेले आहात. तर असे हे झाले त्रिकोणाचे 6 प्रकार. आता कोण व बाजू यांचा विचार करून इथे समद्विभुज लघुकोण त्रिकोण, समद्विभुज काटकोण त्रिकोण, समद्विभुज विशालकोण त्रिकोण, विषमभुज लघुकोण त्रिकोण, विषमभुज काटकोण त्रिकोण आणि विषमभुज विशालकोण त्रिकोण असे हे अजून कोण आणि बाजू याच्यावरनं पण 6 कोणाचे प्रकार पडतात. तर आजच्या व्हिडिओत आपण त्रिकोणाचे अंतर्भाग, बाह्यभाग, त्रिकोणी क्षेत्र, त्रिकोणाचा बाह्य कोन आणि त्रिकोणाचे प्रकार हे आपण अभ्यासलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.